उलटे सुलटे निर्णय घेतेस आणि जी गोष्ट तुला इतकी मनापासून हवी आहे तीच सोडायला निघाली असतो. आणि यू नो व्हॉट, यू हॅव चेंज अ लॉट. खूप बदललीस. अगं प्रत्येक वेळी संकटांना बत्तीशी दाखवून त्यांच्यावर मात करणारी राणी कुठे हरवली आहे? परिस्थिती कितीही बिकट असली तरी होप्स न सोडणारी राणी कुठे आहे? स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत धडपडणारी राणी कुठे आहे? लॉयर व्हायचंय तुला. हे असे सगळे प्रॉब्लेम्स येणार आहेत म्हणून काय आपण मागे हटायचं? हे काय, मी ज्या राणीला ओळखतो ना ती राणी अशी हार मानणाऱ्यातली नाहीये. आणि उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण करायला ना खूप मेहनत करावी लागते. आणि ती मेहनत जेव्हा आपण प्रामाणिकपणे करत असतो तेव्हा हे असे प्रॉब्लेम्स येणं स्वाभाविक आहे. नाही काय, मी ज्या राणीला ओळखतो ना ती अशी मागे हटणाऱ्यातली नाहीये. हे बघ राणी, नो मॅटर व्हॉट, तुला ही लढाई लढायचीच आहे. आणि ही लढाई तुझ्या एकटीची नाहीये. या लढाईत मी सुद्धा तुझ्या सोबत आहे. हे कधीच विसरू नकोस. मला माहिती आहे तुम्ही माझ्या सोबत असणार आहात, पण माझ्यामुळे तुम्हाला एवढा त्रास होता मला नाही बघवत. तुझा प्रत्येक कन्सर्न मला कळतोय राणी, पण मुद्दा असा आहे की आता आपण जे प्रॉब्लेम फेस करतोय त्याचं काय? चल, एक वेळेस तू आणि मी सगळ्या प्रॉब्लेम्सची डील करून घेऊ. आपण सगळा त्रास सहन करू. पण आई आबांचं काय? आणि माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की तू गिव्ह अप करू नकोस. आणि राहिला प्रश्न आईचा, हे बघ ना, थोडे दिवस आहेत, तिच्याकडे दुर्लक्ष कर, इग्नोर कर तिला. तिचं बोलणं एवढं मनाला लावून घेऊ नकोस. आणि आय एम टेलिंग यू, एक दिवस असा येईल तिला रिअलाइज होईल की शी वॉज रॉंग अँड यू वर राईट. मी शब्द देतो तुला, जी व्यक्ती तुझा आज इतका तिरस्कार करते ना तीच आई तुझं कौतुक करेल बघ. खरंच असं घडेल का? ऑफकोर्स, आपण घडवून आणू दे. आणि मी वाचलं होतं, सावित्रीबाई फुलेंनी मुलींच्या शिक्षणासाठी खूप त्रास सहन केला होता. अंगावर दगड झेलले होते, शेण झेललं होतं. हे सगळं त्यांनी का केलं होतं? तुझ्यासारख्या असंख्य मुलींनी शिक्षणाचा आधार घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहावं म्हणून. मग आता तू मागे हटून कसं चालेल? राणी, हे बघ, सावित्रीबाईंच्या संघर्षात त्यांच्यासोबत ज्योतिबा फुले जसे उभे होते ना, तसं आपल्या या लढाईत मी शेवटपर्यंत तुझ्यासोबत उभा असणार आहे. राणी, प्लीज मला प्रॉमिस कर की तू कधीच मागे हटणार नाहीस. सर, मी तुम्हाला प्रॉमिस करते की मी ही लढाई लढणार. मी लॉयर होऊन दाखवणार सर. आता ही राणी फक्त राणी नसेल तर ॲडव्होकेट राणी महाडिक असेल. काल रात्रभर अभ्यास केला तरी आज कसलाच आळस आला नाही. दमल्यासारखं वाटत नाही. कमालच झाली. पण ही कमाल इंद्रजित सरांनी केली. त्यांनी माझं डोळं उघडलं म्हणून बरं झालं.
नाहीतर मी माझं स्वप्न विसरून जायला तयार झाले होते. देवा, इंद्रजित सर माझ्याबरोबर जसं आता वागतायत तसंच शेवटपर्यंत वागू देत. माझ्या मागं असंच उभं राहू देत आणि आमचं नातं असंच फुलत राहू देत. राणी,